उरण शहरातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या घटनांनी नागरिक भयभीत आहेत. जय घरत अपघात प्रकरणानंतर विपुलशा नावाच्या बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंड सोबत झालेल्या भांडणाच्या रागाने हातगाडी आणि दुचाकी यांना उडवण्याचा प्रकार केला. अगदी हिंदी सिनेमासारखा. तेरे लिए मैं सुली चढ जाऊंगा, आज होके रहेगा फैसला. उरण हिट अँड रन प्रकरणातील ही छुपी बाजू आता पुढे येत आहे. या प्रकरणी पनवेल संघर्ष समिती उरण सामाजिक संघटना मैदानात उतरले. पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय. उरण शहरातील द्रोणागिरी येथील देवकृपा चौक येथे विपुल शाह नावाच्या तरुणाने त्याच्या ताब्यातील होंडा सिटी कारने एका हातगाडी चालकासह रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या 5 दुचाकीला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात कल्पेश नावाचा तरुण जखमी झाला. तो व्यवसायाने अभियंता आहे. अपघातानंतर आरोपी वाहन चालक पळून गेला. गाडीच्या नोंदणी क्रमांकावरून एका खासगी शाळेच्या प्राचार्यांची ती गाडी असल्याचे समोर आले. आता प्राचार्य म्हणजे शहरातील बडेप्रस्त. सीसीटीव्ही असतानाही उरण पोलिसांना आरोपी शोधायला 5 ते 6 दिवस लागले. या 5 ते 6 दिवसात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडल्याच्या चर्चा आहेत. आरोपी शोधल्यानंतर पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली. त्याला या प्रकरणी दोषी धरून अटक केली नाही. त्यानंतर आता उरण पोलीस आरोपीला 41 ची नोटीस बजावून तपास कामी बोलवणार आहेत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी पनवेल संघर्ष समिती उरण सामाजिक संघटना यांच्या शिष्टमंडळाला सांगितल्याची माहिती आहे. उरण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष भूषण पाटील, उपाध्यक्ष नाना गायकवाड, कामगार नेते संतोष पवार, ॲडव्होकेट मच्छिंद्रनाथ घरत, अरविंद घरत तर पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांचा शिष्टमंडळात समावेश होता. आरोपी कार चालक विपुल शाह आणि प्राचार्यांची कन्या हे दोघे मित्र म्हणजेच बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड आहेत. त्याविषयी दोघेही गाडीतून फेरफटका मारायला गेले होते. गाडीत दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यातून आलेल्या नैराश्यातून विपुलने हे कृत्य केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिसाळ यांनी शिष्टमंडळाला दिली. या सगळ्या घटनेमुळे अपघाताला वेगळे वळण असल्याचा संशय उरणच्या नागरिकांनी व्यक्त केलाय. शिवाय शिष्टमंडळानेही जोरकसदार आक्षेप घेत गुन्ह्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली. जय घरत प्रकरण उरण पोलीस दडपत होते. मात्र उरण सामाजिक संघटना आणि पनवेल संघर्ष समितीने राजकीय कारण उधळत लावून जय घरत प्रकरण सर्व धोके पत्करून न्यायाच्या उंबरठ्यावर उभे केले. त्याच धर्तीवर हे प्रकरण समांतर पद्धतीने न्याय कक्षेत उभे करण्याचा मानस दोन्ही संघटनांनी बैठकीनंतर व्यक्त केलाय. अपघाताची प्राथमिक तक्रार भेळ विक्रेता सुनील कुमार यांनी उरण पोलिसात दिली, अशी माहिती आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.